रतनगड, द ज्वेल ऑफ सह्याद्री. एक असा किल्ला, एक असा गड जो समुद्र पातळीवरून जवळजवळ 4,500 फूट उंचीवरती आहे. ह्या किल्ल्यावरती गेल्यावर कळतं हे निसर्गाचं देणंच आहे. मोठमोठे डोंगर, हिरवळ, अनेक प्रकारची फुलं आणि बरंच काही. इथे आल्यावर कळतं की इथल्या निसर्गाने, इथल्या डोंगरदऱ्यांनी आणि इथल्या वास्तूने खूप काही बघितलं आहे. इतिहासाचं आणि निसर्गाचं सांगड आपल्याला बघायला मिळते. किल्ला चढाईसाठी थोडासा कठीण पण उत्साह देणारा आहे. कारण वरती जाऊन जे नेचर, जी सुंदर जागा, अप्रतिम शिल्पे, अप्रतिम बांधकाम आणि बरंच काही आणि तिथल्या गोष्टी बघून मन अगदी बावरून जात. रतनगडचा इतिहास हा जवळजवळ 400 वर्षापूर्वीच. या किल्ल्याचे मुख्य काम म्हणजे असं मला वाटतं किंवा इतिहास सांगतो की आजूबाजूच्या कड्यांवरती, आजूबाजूच्या डोंगरावरून म्हणजे जो समुद्र पातळीवरून, जमिनीवरून जो शत्रू चढाई करण्यासाठी येतो आहे त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा, या वास्तूचा वापर केला जायचा. कारण अर्थातच तुमच्यासमोर आहे याची उंची. मला खूप अभिमान आहे आपल्या महाराजांचा आणि ह्या अशा वास्तू बघितल्यावरती अजूनच अभिमान वाटतो आणि मन बहरून येते. चला तर हा ट्रेक चालू करूया. छोटासा व्ह्यू इकडून सुंदर आहे. शी इज व्हेरी मच स्ट्रगलिंग. गाववाले पण नखरे शहरवाले आहेत. अजिबातच नाही. मी अजिबात स्ट्रगलिंग बिगलिंग करत नाहीये. माझी पॅन्ट खराब होतीये, त्याच्यामुळे तू ट्रेकिंगला आलीस आहे. जनरली काही ती पॅन्ट किंवा कपडे खराब होणार. तुम्ही जे लाली लिस्टिप जे लावलाय आहेत ना त्याचा काही इथं उपयोग नाही. हाय उपयोग आहे. फोटो चांगले येतात आमचे. अगं बाई, माझे फोटो तर आमचे पण चांगले येतात विदाउट मेकअप. हाऊ इज पॉसिबल? चल आता ह्यांच्या पुढे जाऊया. चल नाव नको. मावळ आम्ही, वादळ आम्ही, दाऊतरे. अरे परत थांबे. होच तो वॉटरफॉल कधीपासून शोधत होतो. हा मंद वारा, हाच तो आम्ही शोधत होतो. मंद वारा आणि काय शांत वातावरण. या वातावरण बघून तुला 4 वेळी काय सुचत आहेत काय? म्हणजे उत्कृष्ट असं वातावरण आहे. नाही असं काव्यावरती काय काव्य निसर्गाला बघून काय संबोधित काव्य. हा पण हे निसर्ग बघून म्हणजे मनाला एक वेगळी शांतता भेटते. तर काय विचार आहे? आपण उडी मारू शकतो इथे? उडी मारायची इच्छा खूप आहे पण आता मला जायचं पहिलं वरती गडावरती. त्याच्यानंतर मी विचार करेल याच्यामध्ये उडी मारायची. चला रिया स्टार्ट कशी करताय की ब्लॉग मध्ये? येस. चल ना तिकडून जायचंय. हे रिस्क नको. तुझं पेमेंट आहे ना, पेमेंट हिच्याकडनं घ्यायचं. हिच्याकडनं सॉरी कलेक्टर. काय जीपे बीपे फोन पे असेल तर देऊन टाक. नंबर देऊन ठेव. फोन पे नाही मला टाइमच नाही. व्हाईट वाली पण फुलं आहे. ओ माय गॉड. आमच्या ट्रेकर मॅडम रस्ता विसरलेले आहेत. सो विसरलो नाही आम्ही. आम्हाला एक अंगरक्षिका आणलेली आम्ही सोबत घेऊन फिरतो आमच्या माणसांना. माणसं आमची बैसाटलेत. सातारकर सावकाश. आमची माणसं बैसाटलेत आता. तर गाईस पटपट घ्या. लवकर चला. उन्हाच्या आधी उतरायचंय. आपलं ध्येय गाठायचं. हे तुम्हाला दिसतंय का? हा निसर्ग हा किती सुंदर अप्रतिम. अप्सराला ही लाजवेल असं सौंदर्य या निसर्गात दडलेलं आहे. अरे अलंकारिक बोलतोय. जरा प्राला प्रतिसाद दे. एवढं अलंकारिक बोलतोय मी. आणि ही सह्याद्रीची वाट खरं तर पण उत्साह देणार आहे बाई. एवढं शुद्ध मराठी कधी बोललं नसेल. इथे राहणाऱ्या माणसांचं कौतुक आहे किंवा नवल वाटतं किंवा अप्रूप वाटतं की ज्या निसर्गासाठी आम्ही धावतो किंवा पळतो मुंबईवरून, ते हे आणि इथे ते लोक जगतायत. ते सौंदर्य त्या ह्याच्यामध्ये
वावरत आहेत. आणि आम्ही तेच सौंदर्य बघायला आलो. आणि तेच सौंदर्य बघायला आम्ही मुंबई पुण्यावरून बाहेरच्या शहरातून इकडे येतो. वाट खडतर आहे पण ध्येय तेवढंच खडतर आहे, तेवढंच आवडीचं आहे. काहीही बोलतोय मी. तर हा माझा पावसाळ्यातील दुसरा ट्रेक. एका नवीन ग्रुपसोबत, नवीन ग्रुप म्हणता येणार नाही कारण ह्या ग्रुपसोबत मी पहिल्यांदा पण आलो आहे आणि खूप धमाल मजा मस्ती केली आहे. पण आता थोडासा मी जेल झालो आहे आणखीन. थोडा इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी असल्यामुळे जेल होता येत नाही मला. पण नाव आय एम कम्फर्टेबल, बेटर दॅन लास्ट टाईम. सो मजा करूया, धमाल करूया. व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करून जाऊ नका. कोण रे हे आटापलंस तू? भाई मला मिनी ब्लॉगसाठी द्या फुटेज. सुशांत अर्धा शिकार पण नाही पार केलेला आहे. तरी पण अशी फुफ्फुसाची वेल्डिंग झालेली आहे ऐश्वर्याच्या. ऍक्च्युली ऐश्वर्यासोबत हा माझा दुसरा ट्रेक हो. विथ काय म्हणतात त्याला, अमेझिंग लोक, अमेझिंग जागा. हा वाईब नाही येत आम्हाला तरी पण आम्ही खोटं नाटं बोलू शकतो. नाही, वाईब तर मस्त येते. म्हणजे तरी पण आम्ही सूरजला मिस करतोय. सूरजमुळे थोडासा एक मूडअप झालेला माझा. आणि गौरव सोलंकी तुला पण मिस करते. कोण गौरव सोलंकी? अच्छा, मानगाव पब्लिक. नाही मानगाव नाही. मग सॉरी, रोहे की पब्लिक. दगड तिथली आहे चौकाशी. काय नजर आहेत भाई. मी सातारकर. काय रांगडा गडी असं गरम रक्त तुझ्या अंगात सळसळत. काय बोलतो? अरे यार, वरती पोहोचून हाय कर म्हटलं. पहिलीच एक विक्ट्री चालू आहे. हां का फंबल का पडतो तुझा एवढा? थंडी आहे म्हणून का घेतलीस म्हणून? भाई बायसे बघा आईच्या गावात. डबल पडतोय, माझा पण डबल पडत नाही एवढा. हा डबल वरती कर. नाही पण डबल पडायला पाहिजे. हा डबल पडत नाही रे. मलाच व्हिडिओ काढायचा आहे. करूया आता, ते राहिलेले व्हिडिओ करायचे आहेत आपण. कुठले? मला ते आणि आपल्या दोघांचे पण करायचे. जसे की थोडासा म्हणजे तू नाही का पुशअप मारले होतेस तसे आपण दोघांनी पुशअप करायचे. पुशअप येत नाही पण आपण ट्राय करू. ओके. अरे हे कर, झेंडा बाहेर काढ आणि काठी शोध. चल चल, काय नको काढू फोटो, राहून दे. चला नाही करणार मी काय. नाहीतर बाबू तिथे पण लावला असत तरी चालेल. काहीतरी नवीन. झेंडा फडकती मेहनत मनुष्य मशक्त. थोडीशी पाठी. चल चला पाठी. चालेल. मी चला, मी असं येतो इकडनं. भगवान धुकं थोडं जास्त आलं त्याच्यामुळे व्ह्यूज ढगांचे किंवा पूर्ण डोंगरांचे व्ह्यूज प्रॉपर दिसत नाहीत. पण ठीक आहे, आपल्याला येता येता काय गोष्टी मिळतील. रस्ता थोडासा खराब आहे कारण येत आहे तर प्रॉपर स्पोर्ट्स शूज घालून या. विदाऊट स्पोर्ट्स शूज येऊ नका. किंवा ग्रिप चांगली पाहिजे कारण रस्ता पाऊस पडतो त्याच्यामुळे ना रस्ता थोडासा खराब झाला आहे. म्हणजे चिकचिकी झाला आहे, स्लिपरी झाला आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा पाय स्लिप होत आहेत, घसरत आहेत. सो प्लीज ब्रिंग युअर शूज वगैरे प्रॉपरली. डोंगराची आव्हान बाहेर सोसनागार. धुकं बिकं क्लिअर झाले. असं आधी वाटत होतं की कोण हे झालं आहे पण धुकं एकदम असं क्लिअर झालं आहे. आणि काय व्ह्यू दिसतो यार. तर धुकं थोडंसं बाजूला होतं आहे हळूहळू, बघू शकता. आणि चढाई करायला, चालायला मजा येते, उत्स्फूर्त मन होतं आहे. भारी. तर जसं मगाशी रिया वगैरे म्हणाली, गडावरती ना जुनी मंदिर आहेत
शिल्पकला अशी 1200 वर्ष जुनं, 400 वर्ष जुनं किंवा उत्तम शिल्पकला कोरली दगडामध्ये वगैरे अशी. तर व्हिडिओ बनवून राहा, मध्येच व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडंसं दम लागतो, एनर्जी डाऊन वाटते, पण ह्या धुक्यामुळे, या वातावरणामुळे एवढंसं काय वाटत नाही. अजून किती वेळ आहे, किती अंतर? दीड तास लागेल. अजून 1.5 तास. 1.5-2 तास लागणार. धुकं थोडं क्लिअर आहे, त्याच्यामुळे वातावरण दमट आहे, शांत आहे आणि थोडंसं म्हणजे तहान जास्त वगैरे लागत नाही, थकवा जाणवत नाही. पण याचा दुसरा ऑप्शन असा की दुसरा तोटा असा की फोटोज चांगले येऊ शकत नाही किंवा व्हिडिओज चांगले येऊ शकत नाही, कारण पूर्ण धुकंच सगळीकडे आहे. सो आय गेस जर आपण वरती टॉपला किल्ल्याच्या वरती जाऊ, गडाच्या वरती जाऊ, तेव्हा लकीली जर धुकं गेलं तर चांगले फोटोज येतील, चांगले व्हिडिओज होतील. बाहेरच्या राज्यांमध्ये, बाहेरच्या देशांचं गुणगान गाण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे काय राखून ठेवलंय, महाराजांनी करून ठेवलंय, साधू संतांनी लिहून ठेवलंय, घडवून ठेवलंय, त्याची पहिली पाहणी, त्याचा पहिली सांगड किंवा त्याची पहिली काय म्हणतात ना, त्याकडे पहिले आपण लक्ष दिलं पाहिजे आणि मग बाकीचा संसार बघायचा. म्हणजे बाकीच्या गोष्टी बाहेरच्या ज्या काय चालल्यात त्या गोष्टींची, त्या पारंपरिक संस्कृतीची त्याच्यानंतर ते लक्ष द्यायचं असं म्हणता येईल. कान एवढे वाजतायत कारण पूर्ण धुकंच आहे, आजूबाजूला तुम्ही बघू शकता, एकदम पूर्ण धुकं आहे आणि ते पूर्ण वारा आहे तो एकदम कानात जातोय. पण दिस इज द बेस्ट मंथ, ऑक्टोबर-सप्टेंबर, टू विजिट अ प्लेस लाईक दिस. तो तुम्ही कुठेही असं फिरण्याचा प्लॅन बघताय, सो रतनगड हा बेस्ट ऑप्शन, कारण अशी रंगीबेरंगी फुलं आजूबाजूला, असं छान धुकं, निसर्ग, हिरवाई वगैरे आणि फार मजा. ग्रुप्समध्ये येत आहे किंवा सोलो येत आहे. सोलो येत असाल तर पूर्ण गोष्टीची माहिती घेऊन या, कारण बरेच रस्ते आहेत, तुम्ही रस्ता चुकू शकता. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, कुठल्या गाड्याच्या इकडे? वेदनेच्या सुटती गाठी, सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. तू है तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है, तू ना तो नजर से नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता, तू है तो सांस आती है. असंच ना पुढं? नाही तो तसाच आहे. मनीष राव, हा काय विषय, काय नाही रे बाबा, काय भानगड? काय नाही. ते भाई अरे सरकते का हे भाई सगळी आली काय? पण सगळी आली काय? येतात ना. काय बिझनेस ना, बिझनेस ना म्हटलं. ना मित्र, मला सांग, तुझ्या मैत्रीची व्याख्या काय? जीवावट प्रेम. नाही ठीक आहे, गुड आन्सर. मला सांग, तू सपोज एखादा ग्रुप जवळ झालायस, तू एखादा चांगला मित्र तू कसा ओळखतोस किंवा चांगला मित्र कसा निवडतोस की हा हे गुण असतील, तर तुला असं काय वाटतं की हे क्वालिटीज असायला पाहिजे एखाद्या माणसामध्ये, तर तू याशी फ्रेंडशिप करतो, तर तू त्याशी जेल होतोस चांगला? जेल माणसा स्वभाव पाहिजे तसा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सावकाश, फॉर एक्झाम्पल जसा की तू सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांशी फ्रेंडशिप करतो, समजून घेतो, अजून काय पाहिजे? तेच तर हवं असतं. अच्छा, बरं, लाईफ लेसन काय म्हणजे आतापर्यंत तू जवळ काय 26 25 तर 25 वर्ष तू ह्या भूतलावरती काढलीस, ठीक आहे.
एक लाईफ लेसन सांग जे की मला आयुष्यात मला इम्प्लिमेंट करता येईल. तुझ्या आयुष्यात तुला इम्प्लिमेंट करता हां येईल. कुठलंही लेसन म्हणजे कुठलंही लव्ह लाईफ असेल, फॅमिली असेल आणि जॉब असेल, कुठलंही एक लेसन्स की जे मला हिट करेल की हां हे बाबा मी माझ्या लाईफमध्ये अप्लाय करू शकतो असं. म्हणजे असं काय मोठं काय मला काही नॉलेज नाही. हां पण तरी पण एक मार्ग कोणता तरी पाहिजे रे फिक्स. 100 मार्ग जर आयुष्यात असले ना काय होत नाही. ते बढिया यार. एकच हेच तर होतं मग. असं हेच तर होतं. ट्रू हां. पाहिजे कुठलं तरी म्हणजे हां. एक काय त्याला बोलतात म्हणजे एक रास्ता पाहिजे आपल्याला की भाई ते मला करायचं आहे आणि ते चूज करायचं त्याच्याशिवाय दुसरं काय दुसरं काहीच नाही. ऑप्शन मध्ये काहीच नाही ठेवायचं. म्हणजे ते म्हण आहे ना आपल्या मराठीमध्ये एक ना भर भाराभर चिंध्या. तसं नसायला पाहिजे. एकच गोष्ट पकडायची आणि ती कम्प्लीट करायची. तुझं वजन काय आहे गुड आन्सर भाई. सांग ना. सातारकर. 45. का धावतोय पुढे का धावता तुम्ही हा का धावताय का सगळे येतात रे काय येतात ते मग टाइमपास असं पुढे जायचं नाही रे. सगळे व्हिडिओ काढतायत फोटो कॉन्टेंट शूट करतात. गांभीर्य पाहिजे. अरे वे काय जाऊन करणार वरती अरे सांग वेल मला. वेल तिथे जे हे आहे हा. ना जे बघायला जायचं आपल्याला जोकडीत हा किल्ला हा त्याचं महत्व जाणून घ्यायचं. तिथल्या दगडांचं महत्व जाणून घेतलं पाहिजे. Yes, बरोबर आहे तुझा इथे मुद्दा. फुलं काय परत येताना पण भेटणार फुले. हा मुद्दा तर वरती बरोबर पण फुले आहेत असं पाहिजे. जवळजवळ आम्ही प्रयत्न चालतोय. प्रयत्न वडा काय म्हणतात त्याला ह्याचाच जाऊन पुढे धबधबा बनतो. काय म्हणतो या ही रिया गो बाय माझी हा तू असं काय पाहिलंस या सौंदर्याशिवाय तू बोलू शकतोस. पब्लिक हाऊस द जोश हाऊस द जोश. अरे भाई का आटपले ऐश्वर्या हाऊस द जोश कायच नाही आपला वाजत. तर मंडळी असे टप्प्याटप्प्याला तुम्हाला ना झरे वगैरे बघायला मिळतील. हे बघा झरे आहेत ओढे आहेत आणि आम्ही पूर्णतः म्हणजे आता ही वरचा जो ट्रेक आहे हा पूर्ण असं ओढ्यातूनच करतोय. ओढ्या नाळ्यातून करतोय आणि हे पूर्ण प्रॉपर नॅचरल झरे आहेत. मी पाणी पण पिऊन बघितलं खूप चांगलं पाणी आहे इथलं. स्वच्छ आहे आणि नितळ आहे गोड आहे. सगळेजण आता काही ना काय खाता आहेत फळं वगैरे. हे मला केळी आहेत कोण खाणार आहे का केळी हवे केळी केळी हां माड हे खाताय डाळिंबे सोलून. ही बघा डाळिंबे दाखवा. चिमाटले ती अशी नाही हो अशी नाही खायची. चिमाटली हा सुशांत मन खाओ एनर्जी बढ़ाओ. ठीक आहे चला. धन्यवाद. आणि अकेले अकेले बिस्किट कहाँ से लेकर आए? बागा रतनगड इथून इकडे इथं काढू ग्रुपचं. थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही. 1 2 3 4 जय जयकार. अरे काय विषय तुमचा. तिला घेऊन जातोय वरती ते पटपट. हे सांभाळ घसरल पाय ग. अरे भाई तुमची एनर्जी टेस्ट करू एनर्जी टेस्ट करू बोलू काय नाही सगळे जमले एवढेच. हे जर आमच्या गावात असतं ना तर 3ऱ्या मिनिटाला गायब झालं असतं. माणसाने दिला नाही असतं. 3ऱ्या मिनिटाला पहिल्या सेकंदात गायब गायब भाई. चला सुकवून ते पण चाललेले असते. पान चुलीला सोय झाली. पान चुलीची पाणी तापवलं भाई 4 दिवसाचं 4 दिवसाचं.
विषय आहे का कोकणाचा? कोकणाचा विषय नाही, कोकणकर. मला वाटतं तू फुलं कोणातरी घेऊन जाणार आहेस आणि गिफ्ट देणार आहेस. भाई रतनगडावरची फुलं. आता मंदिर असेल मंदिरात. पाणी भाऊ, मी काय म्हणतो, काय होतं? एक प्रश्न माझ्या मनात सतत घुमतोय. तुमचं वय काय आता? 24. 24. अरे आमचं वयच आहे भाई. हा भाई असं मोठा वाटतो रे. हा ना, बजेट काय तुझी? 9 जानेवारी. 9च्या आहे सर. आम्ही 400 कोण रे. हा, रोहित, ऋतिक, तू आणि मी ना आयशा. हे बघ इथं पान काय दाखवले. सो काही पॉइंट्स. अर्धा खाली उतरायचं आहे. खाली उतर, खाली चढायचं आहे. वरती चढा. सलाम मशक्कत करून. भाई रिया, सांग मला ह्या लाकडांचा काय विषय? ह्या लाकडांचं काय व्हायचं? आमच्या कोकणात असं काही लाकडं दिसली नसती. भाई घराला वासे गेले नसते. सिरियसली पडव्या काढल्या नसत्या. आणि अर्धे तुटले फुटले निघतील काय पाणी तापवायला. पान चुलीला विषय येईन. शिवचरित्र वाचलंस का तू? शिवचरित्र मी तुला विचारतो, तू भक्त म्हणतोस ना कट्टर. मी कधी अंकल पिक्चर वाचली नाही. अरे बाई, मला फक्त इतिहास लोकांनी सांगितला, तो फक्त मी ऐकला, तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, बस पण काय समजत एवढा बोलला, संपला विषय. तुझ्या भावना पोचल्या पोचल्या, अगदी काळजात घुसल्या त्या आरपार गेल्या. आरपार. मरतील लवकर. फुफ्फुस जाम झालीत माझी. गजगज. गेलं तुला बोलायला लागल. मला नाही, खाली आता तरतरशील. मला ॲम्ब्युलन्स शक्यच नाही. इथं ॲम्ब्युलन्स नाही, तुला पाठीवर आणायला लागेल. आठवड्यावर खाली उतरेल, पण जिवंत उतरेल. खाशील काय आठवड्याभर? काय आठवड्याभर खाशील काय? ते कसा पण येईल खाली, पण काय? जिवंत येणार खाली. भाई लेग डे कंप्लीट माझा. तुला काय अद्भुत शक्तीच दिले. तरी बघ ना तू. अद्भुत शक्ती दिले शुभमकडे. शिवाजी हरे हरे. शिवराय बोलतात रे, शिवाजी नाही बोलत. बया नम्रता संभेराव करतोस. नम्रता संभेराव, नम्रता संभेराव नाही, डुप्लिकेट नम्रता संभेराव फ्रॉम रत्नागिरी. गवताचं पाट. तर असं नाही रे, असं आहे, असं नाही. बया गवताचं पात बया. तर विषय असा आहे मंडळी, तुम्ही अर्ध्यापर्यंत आलात, व्यवस्थित येतात, पाठरा विगार व्यवस्थित, पण एक स्तर लागतो मध्ये, तो पूर्ण असा खडतर रस्ता आहे, घाटी आहे पूर्ण. त्याच्यामुळं एनर्जी ठेवा तुमच्याकडे. अरे मरलं तरी म्हणजे इथे एमर्जन्सी झाली ना भाई. थाईज असले ट्रेनला थाईज. पुढचा आठवडा मी लेग काय मारत नाही. अरे लेग डे स्किप. एक आठवडा जाऊन मी लेग मारणार आहे. तू ना मोठी. अरे मंगळवारी मारणार आहे लेग. मंगळवारीला कोण लेग मारतं? वेनसडेला लेग मारतात शिमडे. नाही माझं जरा उलट सुलट झालंय, कारण की माझे ब्रेक भरपूर झालेत ना. हां, म्हणून मग तू मंगळवारी लेग डे मारणार. सोमवारी काय? सोमवारी मी टेस्ट वगैरे मारणार, कारण की लेग मारण्याची ताकद नाही. सही आहे भाई तेरा. तो क्षणभर विश्रांती, हॉटेल क्षणभर विश्रांती. कसं वाटतंय सुशांत? त्यांना हाऊस एक्सपिरियन्स एक नंबर. मस्तच एकदम. आता सुरुवात झाली. पुढचा डे काय, पुढचा वीक काय लेग मारत नाहीस? मारणार भाई, क्या बात आहे. मारेंगा ना मारेंगा. लेग म्हटलं एवढं ट्रेन झाले, पुढच्या दिवशी काय तो लेग मारत नाही. पुढचा वीक हाऊस एक्सपिरियन्स आणि ही माझी फुलं आहेत, फुल आहेत, जी मी ट्रेकिंग चालू झाल्यापासून कॅरी कर. येस, पण ती देणार कोणाला ते पण सांग आमच्या प्रेक्षकांना. द्यायचं नाही, मला एक फोटो काढायचा म्हणून मी घेऊन. अरे यार स्पाइस, तू व्हिडिओचा व्लॉगचा पूर्ण हा भालो देशा असं काहीतरी दे ना मला. कॉन्टेंट दे, कॉन्टेंट दे. हा कॉन्टेंट दे भाई. हा कॉन्टेंट दे. ही मी आहे ना ट्रेकिंग चालू झाल्यापासून फुलं घेऊन फिरते, हा बिकॉज ऑफ मला कोणाला तरी ती द्यायची आहेत. येस, मी ती तुम्हाला सांगेन पण व्हिडिओच्या एंडला. गेल्यावरती. येस, बाय बाय. मनीष, आपल्याला काय मनीष मल्होत्रा. तू घेऊन आलाच नाही. कोण तू काय बोलला? शिड्यांवर खाली येताना करते.
तर व्ह्यू काय दिसत नाही. व्ह्यू काय दिसत नाही, गड काय दिसत नाही अजून. सो आत्ताच्या शिड्या आल्यात, अजून आपल्याला भरपूर चढायचं आहे. आत्ताच्या शिड्या आल्यात, शिड्या थोड्याशा मिड लेवल आहेत. Finally, ज्या शिड्या मी व्हिडिओ मध्ये बघितल्या होत्या त्या प्रत्यक्षात बघतो. दरवाजा थोडा थोडासा दिसतोय, थोडा अंधुक दिसतोय, पण ठीक आहे. हा ट्रेकचा थरार काय थरारच आहे भाई. तर बिगिनर लेवलसाठी हा ट्रेक बिगिनर लेवलसाठी हा ट्रेक थोडासा कठीणच आहे. सो येताना पूर्ण तयारीशी या, हा तर येऊ नका, खालीच थांबा. काय सगळं सांगायचं. काय शोधतोय? असं भाई धुकं जरा कमी होते. हाऊस जोश खूप मस्त आहे. सोंदाई ऋतिक चल. चलो पब्लिक. शिड्या आम्ही चढलेलो आहे. थरार आहे भाई, थरार आहे, रिक्स आहे, लाईफची रिक्स आहे पूर्ण. येत आहे संभव ना, मनाची तयारी असेल तरच येईल. पार्वती तर 3,500 फुटावरून काय उंचीची दृश्य दिसतात तुम्हाला दाखवतो मी आता. अरे हात तरी होती पूर्ण. तर अजून एक शिडी, आपण 2 शिड्या चढून वरती आलो. भाई बायसेप बघ कसं दिसतोय, एक नंबर. पण चढतोय, पण मजा आली भाई. एकंदरीत ट्रेकिंगला मजा आली. हा थोडा लास्ट ट्रेकपेक्षा हा थोडा हार्ड आहे, मीडियम म्हणता येईल, पण लास्ट ट्रेकपेक्षा हार्ड. त्रिंगलवरती आम्ही लास्ट टाइम त्रिंगलवाडीला गेलो होतो, तर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल जाऊन बघा, चॅनलवरती आहे. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि माझ्या इंस्टाची लिंक अटॅच केलेली आहे, जाऊन इंस्टाला फॉलो करा. सो आपण ऑलमोस्ट गडावरती आहोत. आपण जाता फोटो वगैरे काढले दरवाजाजवळ, आणि खूप मजा आली भाई. असं ठकल्यावर काय वाटत नाही. म्हणजे तुम्ही 4 किलोमीटर जावा, 15, 20, 25 किलोमीटर चाला आणि वरती या, पण एकदा तुम्ही गडावर पोचलात की सगळा थकवा निघून जातो. म्हणजे असं वाटतं की भाई काहीतरी केलं तर चीज झालं असं वाटतं. आता मी उभा आहे जवळजवळ 4,500 फूट उंचीच्या लेवलवरती, म्हणजे समुद्री पातळीच्या 4,500 फूट उंच वरती. भाई माहोल आहे, थोडं धुकं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित फोटोज वगैरे देत नाहीत, बट स्टील इज अ ग्रेट वाईब. 3 नाही भाई 5, कमी बोललास तू. सांगते त्यात वाट चुकला होता. मी चुकलो, तू चुकला होतास. तू चुकला तर 3 मी आलास गेला तर खाली गावात गेला तर दरीतले. हरी शपथ भाई, जाशील खाली. तर जिथं हा फोटो व्ह्यू आहे, सगळे तुम्ही फोटो बरेचसे बघितले असाल, तो हाच पॉईंट. आणि इथून खाली आपल्याला आपला मृत्यू दिसू शकतो. मृत्यू तुला घेत नाही मी. तोंडाने काढा, तोंडावरचं काढलं तर चालेल. हो माय असं वरतून तर आम्ही तिथं बसलोय ना काय रिया, इथे पुढे, तर इथे आमचा पुढे मृत्यू आहे. मृत्यू आणि जीवनाच्या आम्ही मध्यभागी मध्यभागी इकडे नीट पकड नाही बोलतो. जीवन आणि मृत्यूच्या बरोबर मध्ये बसलोय आम्ही. लाईनीवरती आहे. लाईन बघा, ही लाईन ही आम्ही जो बसले ना ती आमची लाईन आहे. लाईन आहे. इकडून खाली पडलो ना डायरेक्ट ढगात बाई स्वर्गच हा बघा, तुम्ही बघू शकता. विषय एंड होईल direct. आणि म्हणजे फोटोवरती मला पण टाकायची गरज नाही, गरज नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, इकडे आमची जगण्याची शक्यता आहे. शक्यता आहे. आम्ही तिकडेच जाणार आहे, इकडे नाही जाणार. संपला विषय. काय गोष्टी मला दिसतोय स्वर्ग. स्वर्ग. स्वर्गाचं सुख काय असतं ते गडावर आल्यावरती कळतं. म्हणून महाराजांचे शिरा बकेट लिस्ट मध्ये पाहिजे. म्हणजे महिन्याला एक तरी किल्ला झाला पाहिजे. 12 महिन्याला 12 किल्ले. विषय एंड.
फायनली पोचलो आहे गडावरती आणि दृश्य थोडंसं काय अपसेट होतो आहे आम्ही म्हणजे कारण नेमका आम्ही त्रिंगलवाडीला पण गेलेलो त्याच्यामुळे वरती जेव्हा आम्ही पॉईंटला गेलो तेव्हा पूर्ण धुकं दिसत होतं काहीच वर्ण दिसलं नाही आता पण तेच पूर्ण धुकं आहे सो काहीच व्ह्यूज वगैरे चांगला व्ह्यू दिसत नाही आहे बघू थोडा वेळ वाट बघू धुकं जायची लेट्स सी हा 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 एक नंबर तर हा तो बुरुज इथून सगळीकडे पाहणी वगैरे व्हायची व्यवस्थित कार्यक्रम व्हायचा इथून दुश्मनाचा कार्यक्रम सगळा इथून व्हायचा तर आपण पोहोचलोय रतनगडाच्या किल्ल्यावरती आणि हा आहे तुम्ही जो तो बघताय तो बुरुजावरती बोललो आणि आम्ही हा झेंडा आहे तो ह्या झाडावरती लावतोय उलटीच काम नाही ठीक करू शकत जाईपर्यंत खायाची रयतेचा राजा वेगा वेगाने चला रे वेगा वेगाने वेगातच जाऊ आपण डायरेक्ट यमलोकी स्वर्ग आणि नरकची नंतरची बात पण डायरेक्ट यमलोकी एक पाय चुकला तर आपला विषय डायरेक्ट नरक स्वर्ग आहे रे स्वर्ग आहे रे सुना स्वर्गात जाणार नाही विजय पाप गेलेत स्वर्गातच पडणार आहेत ना देवा बजरंगा नमन करीतो तुला देवा बजरंगा नमन करतो तुला काय फोटो ह्या सगळ्या पायऱ्या होत्या जेव्हा इंग्रजांमध्ये आणि मराठ्यांमध्ये युद्ध झालं ना तेव्हा ह्या सगळ्या पायऱ्या तोफेने उडवल्या गेलेल्या तर ह्या पायऱ्या सगळ्या त्याची अवस्था तोफेमुळे हे तोफेचे गोळे पूर्ण ह्या पायऱ्यांवरती मारले गेले होते असं इतिहासात सांगितलं जातं हा पूर्ण जरा भयानक थरारक ट्रेक आहे तुम्ही बघू शकता थोडंसं भीतीदायक वातावरण आहे कारण हा थोडा पूर्ण काही वरतून आलो दिसलं पूर्ण स्टेट आहे पण मजा येते काहीतरी नवीन अनुभव स्टेट येऊन अजून व्लॉग संपलेला नाही अजून बरंच काही व्लॉगमध्ये पुढे आहे थोडं आत्ता धुकं गेलं आहे म्हणून तुम्हाला हा व्यवस्थित पार्ट दिसतोय तरी पण ठीक आहे असं धुकं जर आधी गेलं असतं तर भाई काय तुझं बिघडलं असतं काय पूर्ण क्लिअर दिसते बघा वरनं आणि आता जात आहे येस सह्याद्रीचं ट्रेक नंबर 2 रतनगड याची ट्रेक नंबर हा आमचा ट्रेक नंबर 2 सौंदर्य सह्याद्री या कंपनीचा तर बेभान मजा बेभान उत्साह आणि या ट्रिपची सांगता करत आहोत थोड्याच वेळात ट्रेक अर्ध्या एक तासात सांगता करत आहोत तर व्हिडिओमध्ये बनून राहा पुढे जाऊ नका स्किप करू नका व्हिडिओ सोडू नका थोडं आपण भेटूया ब्रेक नंतर मला असा की धोका असल्यामुळे काही चांगले शॉर्ट्स सिनेमॅटिक शॉर्ट्स काढता आले नाही आहेत सो जे आहे ते आहे रॉ आहे ते रॉ आहे काय हो हे पोरी जरा दमान घे तर होय होय तू पण पाय असं टाकतो असा टाक असा टाक असा मनीष मल्होत्रा
या ब्लॉगची सांगता करतील. ए, भाई हे डुक्कर वरटतंय. माझ्याशी यूज करतात आहे. भाई डुक्कर वरटतंय. डुक्कर वरटतंय. चला घे बंदूक, काढतोस काढ, लावूया. अडकलाय वाटते. अडकलाय ना. हे त्या पिक्चर मधला तो जब्या ना. जब्या हाच होता काय? कोण? चल चल ए हा नाही, हाच होता. हा प्रशा वाटतो सेम. खाणे उकाने बुखाणीच ना रे. ती थांब पकड, मी व्हिडिओ करतो. तुला आठवली की सांग मला. ए तुला आठवली की मला मेसेज. तू हिरे माझं मी तू असं गाणं. जय शिवराय. जय भवानी. सगळ्यांची एनर्जी पूर्ण टॉप नॉच डाऊन आहे. नाही आपली प्रॉपर आहे. 7 पण मध्ये श्रीरामला होता. रिया तर आटापलेलीच आहे. आटपलेली नाही, मी फुल जोश मध्ये जशी आली. ज्याला फुलं द्यायची होती तो गडावरती धुक्यातच हरवून गेला. आता मी कोणाला देऊ ही फुलं? धुक्याचे जसे चांदणे. मुक्याने कसे बोलणे. कोणाला द्यायची आता फुलं मी? कुरिअर कर मला आता भेटला की आता? ॲड्रेस घे. तर नमस्कार मंडळी, अजूनपर्यंत व्हिडिओ मध्ये तुम्ही असाल तर आपला आत्ताच ट्रेक कंप्लीट झालेला आहे. कंप्लीट म्हणजे ऑलमोस्ट आम्ही परत ज्या लोकेशनवरती निघालो होतो त्या लोकेशनवरती पोचतो आहे. सो गड उतरतो आहे. थोडासा थकवा आहेच जाणवतो, कारण हा लास्ट ट्रेकपेक्षा डबल मानाने ट्रेक होता. जास्त अंतर होतं आणि ट्रेकिंग लेवल जी असते ना, लो मिडियम हाय, ती ही लेवल मिडियम होती. थोडंसं अडचणी होता, पण ठीक आहे. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. या